नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत एक सुंदर आणि अत्यंत सोपी अशी भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. आता श्रवण भक्ती म्हणजे काय? तर परमेश्वराचे नाम, कथा किंवा सत्संग हे मनापासून ऐकणे त्याला म्हणतात श्रवण भक्ती. श्रवण भक्ती ही नवविध भक्तींपैकी एक मानली जाते. आता नवविध भक्ती म्हणजे काय? तर देवाची भक्ती ही आपण 9 प्रकारे करू शकतो. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सत्य आणि आत्मनिवेदन. आपण जे काही ऐकतो त्याचा आपल्या मनावर खोलवर असे परिणाम होत असतो आणि म्हणून संत म्हणतात सत्संगाचे श्रवण म्हणजेच मनाचे शुद्धीकरण. श्रवण भक्ती का करावी? कारण त्यामुळे आपल्यातला अहंकार कमी होतो, मन शांत होते आणि विचार सकारात्मक होतात आणि त्यामुळे आपली परमेश्वरावरची श्रद्धा ही अधिक दृढ होते. रामायण, श्रीमद भगवद्गीता, भागवत, कीर्तन, प्रवचन यासारखे सत्संग जेव्हा आपण श्रवण करतो ना, तेव्हा आपल्यातली नकारात्मकता ही आपोआपच कमी व्हायला सुरुवात होते. आजच्या धावपळीच्या जगामध्ये फक्त 10 मिनिट जरी आपण श्रवण केलं ना, तरी मनाला खूप मोठा आधार मिळतो. घरामध्ये मंत्र, स्तोत्र हे जर रोजच्या रोज आपण ऐकले तर त्याने घरातलं वातावरणही पवित्र होतं आणि म्हणूनच रोज थोडा वेळ काढा आणि देवाचे नाव ऐका, कीर्तन ऐका. हीच श्रवण भक्ती आपल्याला पुढे अध्यात्माच्या मार्गावर नेणार आहे. आज आपण कलियुगामध्ये वावरत आहोत. या युगामध्ये नामस्मरण आणि श्रवण भक्ती याला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. आता ज्यांना नामस्मरण जमतं ते उत्तमच आहे, पण काहींना नाही जमत. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये रोज 10 मिनिटे श्रवण भक्ती तर आपण कोणतंही काम करताना करूच शकतो. आता तुम्हाला वाटेल, बाप रे, एवढा मोठा ग्रंथ मी कधी वाचणार? काळजी करू नका. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलं होतं की मी सार्थ श्री एकनाथी भागवत याचं वाचन सुरू केलेलं आहे. प्रत्येक अध्यायातल्या काही ओव्या मी 1 बाय 1 अपलोड केलेल्या आहेत. ते व्हिडिओज तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता आणि ही रोजची 10 मिनिटं तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील याची मला खात्री आहे. ऐकायला विसरू नका. सार्थ श्री एकनाथी भागवत. नमस्कार.